शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेशभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात आज सोयाबीन समाधी आंदोलन पुकारण्यात आले। यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत सापडला। त्यातच सोयाबीन व इतर पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून शेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन समाधी आंदोलन पुकारले। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेशभाऊ देशमुख, वसीमभाई देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोयाबीन समाधी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। ठिकाणी सोयाबीनच्या दरवाढीच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणी सोयाबीन समाधी आंदोलन छेडण्यात आलं। याचं प्रमुख कारण आहे की सोयाबीनच्या प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीनचे ढिगारीच्या ढिगारी शेतकऱ्याचे पडून आहेत। त्याचं कारण सोयाबीनचा भाव कोसळलेला आहे, मार्केट ठप्प झालेला आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं सोयाबीन समाधी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। येणाऱ्या कार्यकाळात जर शासनाला जर जाग आली नाही तर निश्चितच शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल आणि हे आंदोलन शासनाला झेपणार नाही। कारण की शेतकरी जर मरत असेल तर आम्ही जगून काय फायदा आहे, अशी आमची शिवसेनेची भूमिका आहे। त्यामुळे या ठिकाणी शासनाला विनंती करतो, इशारा देतो की शासनाने त्वरित यावर निर्णय घ्यावा, पाम तेलाची आयात बंद करावी आणि शेतकऱ्याला भाव त्या ठिकाणी मिळवून द्यावा। तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळालेला नाही, दुष्काळी अनुदान मिळालेला नाही, कापसाची तीच परिस्थिती आहे, सोयाबीन तुरीची तीच परिस्थिती आहे आणि शेतकरी मातीत जाण्याची वेळ आलेली आहे। हळदीचे भाव गडगडलेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। अनुषंगाने आंदोलन या ठिकाणी छेडलेलं आहे। काय आंदोलन करण्यात आलेलं आहे? खरं तर जी लोक शेतकऱ्याचं नाव घेऊन सत्तेत आली त्यांना लाज तर जनाची तर नाहीच नाही, पण मनाची सुद्धा त्यांना लाज नाही। या जगाचा जो पोशिंदा आहे, या जगाचा जो अन्नदाता आहे, बळीराजा आहे, आपण म्हणतो की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, पण अशा देशामध्ये शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या लोकांना अशा प्रकारे जर भाववाढीसाठी आंदोलन करावे लागत असतील तर शासनानं कुठेतरी विचार करण्याची गरज आहे। जगामध्ये फक्त एकमेव भारत असा देश आहे की जिथे शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत आणि त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही। सुईपासून विमानापर्यंत प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनाचा भाव ठरवतो, पण फक्त शेतकरी आहे की त्याला आपल्या उत्पादनाचा भाव ठरवता येत नाही। शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस सोयाबीन असतं त्यावेळेस 4000, शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस चना असतो त्यावेळेस 4000, कापूस असतो 5000 6000, तूर असते 5000 6000, आणि जशी शेतकऱ्याच्या घरातून शेडजीच्या घरात गेली, आपला माल गेला तर तो 5,000 8,000 10,000 9,000 हजारापर्यंत त्याचे भाव जातात। मग हे सरकार जे याचे आयातीचं जे धोरण आहे हे फक्त व्यापारधारजीनं धोरण आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं यांच्याजवळ कोणतंही धोरण नाही। आमच्या मागण्या या आता फक्त प्राथमिक स्वरूपाचं हे आंदोलन आहे। या मागण्या जर लवकर मान्य झाल्या नाही तर शेतकऱ्यांचा उद्रेक शासनाला पाहायला भेटेल।